संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद यांच्या जमीन प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली। जावेद याला 3 जुलै रोजी आयकर विभागाने संपत्तीबाबत खुलासा करण्याची नोटीस बजावली। इतकंच नाही तर 8 जुलैला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते। याबाबत जावेद यानं तारीख वाढवून घेऊन खुलासा करण्यास मुदत वाढवून मागितल्याची माहिती मिळते। त्यामुळे ही जमीन हिबनामा असली तरी त्यावर जो कर भरावा लागेल त्याबाबत ही नोटीस असल्याचं सांगण्यात येत आहे। या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या चालकाच्या हिबानामा जमीन प्रकरणी आता चालक जावेद शेख याला संभाजीनगरच्या आयकर विभागानं नोटीस बजावलेली आहे। 3 जुलैला ही नोटीस बजावण्यात आली होती आणि या नोटीसनुसार 8 जुलैपर्यंत जावेद शेख याला त्याच्या संपत्तीचं विवरणपत्र आयकर विभागात दाखल करायचं होतं। मात्र 8 जुलैला जावेद या नोटिशीला उत्तर द्यायला उपस्थित राहिला की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही आहे। सूत्रांच्या माहितीनुसार जावेदनं थोडा वेळ मागून घेतला आणि त्यानंतर तो या संपत्तीचं विवरण आयकर विभागाला देणार असल्याची माहिती मिळते। हिबानामा जमीन प्रकरण सध्या संभाजीनगरमध्ये खूप जास्त गाजत आहे। नवाबाचे सालार जंग यांनी जावेद शेख याला 3 एकर जमीन, संभाजीनगरची अगदी मोक्याची जमीन जिची किंमत 150 कोटी रुपये सांगण्यात येते, ती हिबानामा म्हणजे गिफ्ट डीड करून दिली असं हे प्रकरण आहे। मात्र जावेद शेख हा सालार जंग यांच्या रक्तातला नातेवाईक नाही आहे आणि त्यामुळे त्याला गिफ्ट डीड म्हणजे हिबानामा पद्धतीने ही जमीन देता येत नाही असे आक्षेप घेण्यात आलेले आहे। याबाबत पोलिसात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेचं पथक याबाबत चौकशी सुद्धा करत आहेत। तर दुसरीकडे इम्तियाज जलील यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। ही जमीन जावेद शेख यांना घेतली नसून जावेद शेखच्या नावावर भुमरे पिता पुत्रांनी ही जमीन गिळली असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी चौकशीची मागणी केली आहे आणि त्याचमुळे जावेद शेखला आता चौकशीसाठी संभाजीनगरच्या आयकर विभाग कार्यालयात हजर राहावं लागणार आहे। 8 तारीख ही त्याच्या चौकशीची तारीख होती। मात्र सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार यावेळेस त्यानं मुदत वाढवून घेतलेली आहे आणि लवकरच याबाबत सर्व माहिती जावेद शेख याला आयकर विभागाला द्यावी लागणार आहे आणि त्यामुळे जावेद शेख याच्यासोबतच संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।